संस्कृती, कला आणि संगीताचा सोहळा अनुभवण्यासाठी ठाणेकर 8 फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येनं संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी झाले होते. कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित या फेस्टिवलचा कालचा तिसरा दिवसही खूपच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजानं उपवन तलाव परिसर अक्षरशः भारावून गेला. त्यांच्या आवडत्या आणि लोकप्रिय गाण्यांवर रसिकांनी मनसोक्त दाद दिली आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. संगीतासोबतच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत यांची झलक अनुभवायला मिळाली. विविध कार्यशाळा, चित्रप्रदर्शन आणि धाडसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी फेस्टिवलचा उत्साह आणखीनच वाढवला. कलेचा हा उत्सव पाहण्यासाठी ठाणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादच या फेस्टिवलचं खरं यश आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत कला, संस्कृती आणि संगीताचा मनमुराद आनंद घेतला. अशा या महोत्सवांमुळे ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध होते आणि आपल्या परंपरेशी नातं अधिक घट्ट होतं. संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहील यात शंका नाही. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शान यांचं स्वागत सत्कार केला आणि शुभेच्छा देताना जुन्या आठवणीही ताज्या केल्या. तसंच यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक, नगरसेविका एकता भोईर, यज्ञा भोईर आणि इतर मान्यवर पदाधिकारी आणि ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.